देशभरात सध्या एका वेगळ्याच पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. नाव ऐकून सुरुवातीला लोक हसतायत, पण त्यामागचा राग आणि संताप समजल्यावरती अनेक जण विचारात पडले आहे. नाव आहे कॉकरोच जनता पार्टी, म्हणजे CJP ही पार्टी. अचानक सोशल मीडियावरती ट्रेंड झाली. लाखो तरुणांनी रील्स बनवल्या आणि काही दिवसातच इंस्टाग्रामवर या पार्टीचे फॉलोअर्स मोठ्या राजकीय पक्षांनाही टक्कर देऊ लागले. पण प्रश्न आहे, तरुणांनी स्वतःलाच कॉकरोच का म्हणायला सुरुवात केली? तर यामागे कारण ठरलं सुप्रीम कोर्टातील एक वक्तव्य. एका सुनावणी दरम्यान भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी काही तरुणांविषयी बोलताना कॉकरोच हा शब्द वापरल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालं. आणि या वक्तव्यानंतर देशभरातील जिनझेट तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली. विशेषतः बेरोजगारी, नीट पेपरफुटी, स्पर्धा परीक्षांमधील गोंधळ आणि सिस्टमवरील अविश्वासामुळे आधीच त्रस्त असलेल्या तरुणांनी हा शब्द अपमान म्हणून घेतला आणि त्याच अपमानाला त्यांनी आंदोलनात बदललं. जर आम्हाला कॉकरोच म्हणत असाल तर आम्हीच कॉकरोच जनता पार्टी बनवतो, अशा भन्नाट पद्धतीने सोशल मीडियावरती मेम्स आणि रील्सचा स्फोट झाला. यानंतर अभिजित दिपकी नावाच्या तरुणाने कॉकरोच जनता पार्टी नावाने डिजिटल मोहीम सुरू केली आणि काही तासातच हजारो तरुण त्यात सहभागी झाले. या पार्टीचं घोषणापत्रही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालंय. पाहूया. सदस्य बेरोजगार असावा, सेल्फ अवेअर असावा, सिस्टमवर प्रश्न विचारणारा असावा, ग्रुपमध्ये रडण्याची क्षमता असावी, अशा उपरोधिक अटींमुळे इंटरनेटवर सुद्धा या पार्टीची चर्चा आणखी वाढली. पण या सगळ्या आणि विनोदामागे एक मोठा मुद्दा दडलेला असल्याचं अनेकांचं मत आहे. कारण आजचा तरुण बेरोजगारी, परीक्षा घोटाळे आणि भविष्याच्या असुरक्षिततेमुळे त्रस्त आहे. आणि तोच राग आता मीम्सच्या माध्यमातून बाहेर पडताना दिसतोय. रेडिट आणि सोशल मीडियावर मात्र या पार्टीवरून दोन गट पडले आहेत. काही तरुण म्हणतायत ही नव्या पिढीची खरी भावना आहे, तर काहींना हा फक्त इंटरनेट ट्रेंड आणि पॉलिटिकल मार्केटिंग स्टंट वाटतोय. काही युजर्स तर थेट म्हणत आहे हा फक्त मेम नाही, हा फ्रस्ट्रेशन आहे. तर काहींचं मत आहे जिनझेडला भावनिकरित्या वापरलं जात आहे. मात्र एक गोष्ट नक्कीच, कॉकरोच हा शब्द ज्याने अपमान म्हणून वापरला गेला, त्याच शब्दाला आता तरुणांनी स्वतःच्या आंदोलनाचं सिम्बॉल बनवलं आहे. आणि त्यामुळेच सध्या देशभरात एकच चर्चा सुरू आहे, कॉकरोच जनता पार्टी फक्त मीम की नव्या पिढीचा संताप. आपल्या देशात काय चाललंय हे असं कुठल्याच लोकतांत्रिक देशात नाही झालं पाहिजे. जगातली कुठलीच डेमोक्रेसी अशी नाही चालत. आपल्या इथं काहीतरी जगावेगळंच होऊ लागलं, जिथं निवडणुकीचा अर्थ काय असतो किंवा डेमोक्रेसीचा अर्थ काय असतो. वोटर्स गव्हर्नमेंट निवड करतात, बरोबर. आपल्या इथं काय होतंय, गव्हर्नमेंट डिसाईड करतीये, गव्हर्नमेंट सिलेक्ट करते की वोट कोण करणार. आपल्या इथं उलटी डेमोक्रेसीचं एकदम उलट चालू आहे आपल्या इथं. हे कधीपर्यंत चालणार.